मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असं भुजबळ म्हणतात। आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीत घेण्यासाठी दबाव हा दिला जातोय, दबाव हा वाढतोय। असं असताना दिलेलं 10% आरक्षण नकोय का अशी विचारणा भुजबळांनी केलेली आहे। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावर आशिष शेलार यांनी देखील भाष्य केलंय, पाहूया। आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे। मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? कायदा स्पष्ट आहे। मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही। ते वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, ते आपली भूमिका मांडू शकतायत। पण मी सर्वसाधारणतः म्हणतोय की ज्याला ईडब्ल्यूएक्स मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही। ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं त्याला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही। त्यामुळे याबद्दल मी वेगळं भाष्य काय करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।